श्रोतेहो नमस्कार. काही वेळा एखादी घटना ही नगरकरांच्या दृष्टीनं आनंदाची असते, अभिमानाची असते आणि त्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की स्वाभिमानाची असते की देशाच्या पातळीवर एखाद्या घटनेचा अभ्यास आणि विचार करताना आपल्याकडच्या व्यक्तीला त्या वरिष्ठ पातळीवरच्या समितीत बोलावलं जातं आणि असा जो ग्रुप एखादा फॉर्म होतो तो जे काम करणार आहे त्याचा परिणाम हा देशाच्या घडामोडीवर होत असतो. अशीच एक घटना आपल्याकडे घडली आहे की रिझर्व्ह बँकेचा जो एक वर्किंग ग्रुप म्हणजे ज्याला आपण कृतीदल म्हणू शकू की नागरी सहकारी बँका ज्या आहेत, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, यांच्यामध्ये तांत्रिक बदल कोणकोणते व्हावेत आणि विशेषतः ज्याला आपण म्हणू की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग त्यांच्या एकंदर कार्यक्षमतेसाठी कसा केला जावा पुढे, याविषयी जो एक कृतीदल स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्यांना देशभराचा अभ्यास करून त्यांच्या शिफारसी मार्च 2008पर्यंत द्यायला सांगण्यात आलेल्या आहेत. अशा कृतीदलामध्ये आपल्या नगरचे श्रीयुत मुकुंद घैसास यांना नियुक्त करण्यात आलं आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की ते आज या निमित्तानं हा जो सगळा आव्हानात्मक भाग आहे तो सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. तुमच्या या नियुक्तीचा आम्हाला अभिमान वाटतो की तुमच्या विद्वत्तेचा, तुमच्या अनुभवाचा फायदा हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना होणार आहे निश्चितच. धन्यवाद. एक स्पष्ट अशी पार्श्वभूमी माझ्या डोळ्यापुढे आहे की आपल्या देशभरामध्ये जवळपास 1800 नागरी सहकारी बँका आहेत आणि त्यातल्या 2/3 म्हणजे 650च्या आसपास या महाराष्ट्रातच आहेत आणि सुमारे म्हणजे बरीच मोठी उलाढाल, 200 कोटी रुपयाची संमिश्र व्यवहार असं म्हणायला हरकत नाही. 2 लाख कोटी रुपयाचा संमिश्र व्यवहार देशभर आहे आणि त्याच्याही 2/3 भाग जो आहे तो महाराष्ट्रातच आहे. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिल्यांदा हे सांगा की या कृतीदलाचं सध्याचं स्वरूप काय असेल आणि महत्त्व काय आहे पुढच्या दृष्टीनं. सुमारे 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचं एक व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे त्यांच्या भवितव्याबद्दलचा एक लेखाजोखा हा तयार केला. त्यानुसार असं ठरलं होतं की प्रत्येक राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेबरोबर एक सामंजस्य करार MOU करायचा. महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणं फार महत्त्वाचं होतं कारण 2/3 व्यवहार महाराष्ट्राचा आहे. बरोबर. तो 13 डिसेंबर 2006ला तो सामंजस्य करार झाला. या करारानुसार रिझर्व्ह बँकेने जी जबाबदारी पत्करली होती ते म्हणजे एक ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट या क्षेत्रात आम्ही मदत करू आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सपोर्ट, माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाठबळ देण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँक पत्करेल. त्या करारानुसार ऑक्टोबर 2007मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यांनी जाहीर केलं की अशी समिती आम्ही प्रस्थापित करीत आहोत आणि लगेचच ती समिती प्रस्थापित झाली. या समितीमध्ये तसे 8 सदस्य आहेत. त्यामध्ये 4 रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आहेत. बरोबर. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सहकार खात्याचे प्रमुख हे त्यामध्ये आहेत आणि अर्बन बँकिंग सेक्टरशी निगडीत असलेले 2 आम्ही आहोत. एक आमच्या नॅशनल फेडरेशनचे CEO जे आहेत ते आणि खुद्द अर्बन बँक चालवणारा असा मी एकटाच आहे. असे 8 जणांची समिती आहे आणि त्या समितीचे निमंत्रक ते पुन्हा RBIचे एक अधिकारी आहेत. अशी समिती आहे. बरोबर. आता एक साधारणपणे आपण बघतो की इतर ज्या सगळ्या शेड्यूल्ड बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्यांच्याकडं एकंदरच इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर आणि कोअर बँकिंग हे फार गतीनं सगळं होतं आहे. हे सगळं होत असताना आपल्याकडं इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी सहकारी बँका आहेत, खरं म्हणजे इतरही सहकारी बँका आहेत, पण आपण प्रामुख्यानं या बँकांचा उल्लेख करूया की त्यांची सध्याची स्थिती अशी ज्याला आपण म्हणू की डेडलॉकची होती का, की या कोअर ग्रुपच्या शिफारसीनंतर त्यात खूप फरक पडेल आणि ती कशाबद्दल होती. नागरी सहकारी बँका ज्या सुमारे 1800 आहेत. त्यामध्ये फक्त एकच शाखा असलेल्या म्हणजे युनिट बँक्स म्हणतात त्यांची भरपूर मोठी संख्या आहे. बरं. आणि त्यातही अगदी 1 किंवा 2 कोटी रुपयाचा व्यवसाय करणाऱ्या बँका आहेत. तसं 100 कोटी रुपयाचं डिपॉझिट असलेली युनिट बँक ही त्यामध्ये आहे. त्यामुळे लहान, मध्यम, मोठ्या अशा बँका तिथेही आहेत. बरं. आणि ज्या मोठ्या बँका आहेत नॉन युनिट
बँक्स, म्हणजे ज्यांच्या 2 किंवा जास्त शाखा आहेत. आहेत. तिथेही काही लहान आहेत, काही मध्यम आहेत, काही मोठ्या आहेत. उदाहरणार्थ माझी जी बँक आहे ती आम्ही मध्यम स्तरावरची आमची बँक आहे असं मी म्हणतो. फार मोठी नाही, फार लहानही नाही, असं आहे. तर या सगळ्या बँकांमध्ये काही ठिकाणी तंत्रज्ञान स्वीकारण्याकरता करावी लागणारी गुंतवणूक, बरोबर, याची क्षमता ही कमी पडते. तंत्रज्ञान पुरवणाऱ्यांचा पुरेसा दर्जा हा कित्येक वेळेला उपलब्ध होत नाही. म्हणजे असं मी पाहिलेलं आहे की एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखामध्ये वेगवेगळ्या लोकांनी पुरवलेलं सॉफ्टवेअर हे वापरत आहे की ज्याच्यामुळे त्या बँकांना साधे कन्सॉलिडेशन करायचं जरी बँकेचं तरी त्याला अडचणी निर्माण होतात. अशी अवस्था आहे. आणि वरच्या स्तरावरती ज्या बँका आहेत त्यांना लागणारी मोठी जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक ही करण्याइतकी क्षमता त्यांच्याजवळ आहे किंवा नाही याबद्दलही फारसा अंदाज त्यांना येऊ शकत नाही. दुसरा एक फार महत्त्वाचा कन्स्ट्रेंट असा आहे की आमच्याकडे ज्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यांच्याकडे त्या क्षेत्रातलं रेग्युलर ट्रेनिंग घेतलेले असे कर्मचारी फार थोडे आहेत. पूर्वीचे जे कर्मचारी अनुभवाने शिकलेले आहेत तेच आज ते बरंचसं काम चालवतात. आणि त्यात आणखीन एक अशी अडचण निर्माण झाली की या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेले कर्मचारी आम्ही जरी घेतले तरी ते एखाद दुसरं वर्ष आमच्याकडे राहतात, पण नंतर ते आमचं क्षेत्र सोडतात. कारण कित्येक वेळेला मोठ्या बँका त्यांना ॲब्सॉर्ब करतात किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जिथे टेक्नॉलॉजी हब आहे तिथे फार मोठा पगार देऊन त्यांना आकर्षित केलं जातं. माझ्याच बँकेला हा अनुभव या गेल्या 2 वर्षात आलेला आहे. म्हणजे घेतलेल्यातले 40% कर्मचारी जे IT प्रशिक्षित होते ते आता वेगवेगळ्या बँकांमध्ये किंवा त्या IT क्षेत्राकडे गेलेले आहेत. तेव्हा ही त्याच्यामध्ये अडचण आहे. सॉफ्टवेअर पुरवणारे जे लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्यापैकी कोणाची निवड करावी, ती कोणत्या बेसिसवर करावी या बाबतीतही बँकांना कित्येक वेळेला संभ्रम असतो. असे वेगवेगळ्या अडचणी बँकांना या सगळ्यांचा विचार तुमचं कृती दल करेल. या सर्व गोष्टींचा विचार कृती दल करेल की कारण आम्ही असंच ठरवलेलं आहे की युनिट बँक्स लहान मध्यम मोठ्या, युनिट बँकापेक्षा मोठ्या असलेल्या लहान मध्यम मोठ्या असं, आणि त्यांनी आत्ता जे टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन केलेलं आहे त्याच्याही ग्रेड्स 3 करणार आहोत. अगदी प्राथमिक स्वरूपाचं तंत्रज्ञान स्वीकारलेल्या बँका, मध्यम स्वरूपाचं, आणि काही बँका अत्यंत प्रगत तंत्रज्ञान स्वीकारलेल्या आहेत पण त्याच्यामध्येही काही समस्या या निर्माण झालेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार ह्या बँका करणार, आमची समिती करणार आहे. आपण स्वतः अर्थतज्ञ आहात, आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही तांत्रिक विकासाचं अंतिम ध्येय हे शेवटी त्या ग्राहकाला चांगली सेवा पुरवणं हे असायला पाहिजे. बरोबर. आता कृती दल जेव्हा फक्त माहिती आणि तंत्रज्ञानाचं ॲप्लिकेशन आणि त्याचा स्वीकार उपयोग हे सगळा कसा करावा याचा विचार करीत असताना या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा तुमच्या ग्राहकांना होणार आहे याच्याबद्दलचं काय चित्र आहे तुमच्या मनामध्ये? निश्चितपणे एक तर ग्राहकाला आता वेळ फार कमी आहे, त्यामुळे त्याला अत्यंत त्वरित अशा स्वरूपाची सेवा ही देणं आवश्यक आहे. आणि ही त्वरित सेवा द्यायचं असेल तर तंत्रज्ञानाचा वापर होणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. जे नव्या पिढीतला ग्राहक आहे, ज्याला मी मोबाईल वापरणारा, लॅपटॉप वापरणारा ग्राहक म्हणतो, त्या ग्राहकाला तर मी बँकेतही जाणार नाही, मी बँकेचा ग्राहक असेल, शाखेचा असणार नाही, संपूर्ण बँकेचा असेल, सेवा मला पाहिजे तशी मिळाली पाहिजे. म्हणजे त्याला SMS बँकिंग हवं आहे, त्याला ATMमधनं पैसे काढता यायला पाहिजे असं हवं आहे. तर ह्या सुविधा मोठ्या बँका आता देऊ लागलेल्या आहेत. आपण तर दररोज राष्ट्रीयकृत बँकांच्या कुठल्या ना कुठल्या तरी शाखेचं कोर बँकिंग झालं याच्या बातम्या ऐकतो. पण तेवढ्या बातम्या काही कोऑपरेटिव्हमधल्या येत नाहीत. आमच्या बँकेने तो प्रयोग अत्यंत यशस्वी केला, पण आता एकूण कोऑपरेटिव्हमध्ये ते कमी प्रमाणात आहे. पण ते तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय नवीन ग्राहकाच्या या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पुरं करू शकणार नाही आणि आमच्यापासून ग्राहक दूर होऊ शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर आम्हाला आमचा ग्राहक हा रिटेन करता येईल आणि वाढवता येईल.
आणि ग्राहकालाही त्या सुविधा उपलब्ध होतील. रिझर्व्ह बँकेनं भारतीय पातळीवरच्या एका महत्त्वाच्या कृती दलात तुम्हाला घेतलं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची घटना अशी घडली की बँकिंग क्षेत्रातले एकमेव आहात तुम्ही. हो, बरोबर आहे. म्हणजे बँक विशेषतः चालवणारा असा. बँक चालवणारा. याचा तुमच्या मनामध्ये एक अशी साधारणतः काय योजना आहे की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत नाहीत किंवा नव्हत्या, टेक्नॉलॉजीच्या अपडेटिंग नंतर आणि ज्याला आपण म्हणू की IT सपोर्ट जो तुमच्या कृती दलाच्या शिफारसीनंतर निर्माण होईल, त्याच्यानंतर महत्त्वाचे कोणते फरक पडतील तुमच्या परफॉर्मिंगमध्ये? एक माझी अपेक्षा अशी आहे की आज आमच्याकडे प्रशिक्षित कर्मचारी फार थोडा आहे. तेव्हा या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्याची सोयही या समितीने शिफारस करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कित्येक ठिकाणी या क्षेत्रात चांगला व्हेंडॉर स्वीकारणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं आम्हाला तांत्रिक सल्ला देणारी एखादी सेल निर्माण करणं आणि बँकांना केव्हाही ती सेवा उपलब्ध होऊन देणं. काही गोष्टी सामूहिकरित्या जर काही फॅसिलिटीज उभ्या करता आल्या तर त्यात RBIने पुढाकार घ्यावा की जेणेकरून मध्यम स्तरावरच्या किंवा लहान स्तरावरच्या बँका ज्या आहेत ते त्याचा वापर करू शकतील. अशा विविध स्वरूपाचा फायदा हा बँकांना मिळणं आवश्यक आहे आणि त्याच प्रकारच्या शिफारसी ही समिती करेल. एक शेवटचा पण थोडा स्पष्ट प्रश्न की सहकाराला एक थोडासा भ्रष्टाचाराचा शाप आपल्याकडं मानला जातो किंवा बोलला जातो, बरीच चर्चा होते त्याची. राजकारणाचा त्यात असलेला एक वेगळा हस्तक्षेप हाही त्याच्या मागं कारण असू शकेल. जेव्हा माहिती आणि तंत्रज्ञान आपण घेतो तेव्हा आपण पारदर्शी होतो थोडेसे, आणि पारदर्शी होतो म्हणजे आपला कारभार थोडा स्वच्छ होण्याची शक्यता असते. बरोबर. याच्याबद्दल तुमच्या कृती दलापुढं काही स्वप्न आहे का? असा स्पेसिफिक विषय कृती दलासमोर नाही. बरं. पण एक फार वेगळी भाग या कृती दलाचे ज्या टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यात RBIचा एक फार मोठा ब्रॉड अप्रोच हा मला दिसून आला. म्हणजे RTGS सारख्या ज्या सिस्टीम्स आहेत, पेमेंट गेटवे ज्याला म्हणतात, इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर सारख्या सुविधा आहेत, त्या सुविधासुद्धा सामान्य सहकारी बँकांना उपलब्ध व्हाव्यात याच्याकरता काय करता येईल याचा विचार कृती दलांनी करावा असा आमच्या टर्म्स ऑफ रेफरन्स त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यात उल्लेख आहे. आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेची ही भूमिका स्पष्ट दिसते की आता रिझर्व्ह बँक या क्षेत्रात कोऑपरेटिव्ह बँकांना मदत करू इच्छिते. यातला आपण जो भाग बोललात की भ्रष्टाचार, थोडीशी अवकळा येणं, हा जो भाग आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे. बरोबर. पण हलके याच्यातही बदल निश्चितपणे गेल्या वर्षभरामध्ये होऊ लागलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या कृती दलातून चांगल्या शिफारसी पुढे येऊत आणि ज्या शहर सहकारी बँका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पंखांमध्ये अधिक बळ या कृती दलाच्या शिफारसींमुळे येऊ अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद.